8 दिवस झाले असता विक्रांतचं वागणं बदलून तरीही भीतीपोटी नंदिनी मोजकत बोलायची. विक्रांतच्या बदललेल्या वागणुकीने नंदिनी ही विक्रांतकडे ओढली जाऊ लागली होती. बोलणं जरी कमी असलं तरी त्याचं वागणं तिला दिलासा देणार होतं. रात्री रोजप्रमाणे ती विक्रांत पाठमोरे येऊन झोपली. दिवसा त्याला बघायची भीती वाटायची, म्हणून रात्री बघूया या विचाराने नंदिनी थोड्या वेळाने न राहून विक्रांतला बघण्यासाठी कूस बदलली, तर विक्रांतलाच बघत होता. कूस बदलताना पाहून तो गडबडला, पण क्षणात स्वतःला सावरलं. काय झालं, झोप नाही येत? विक्रांतने स्वतःला सावरत नंदिनीला विचारलं. नंदिनीने उत्तरादाखल फक्त मान हलवली. शब्दांची अजून वाट मोकळी झाली नव्हती. मला पण, विक्रांत छताकडे बघत म्हणतो. तू बोलत का नाही? विक्रांत छताकडे बघत विचारतो आणि तिला विचारच पडतो. पहिले बोललेले की म्हणायचे उलट उत्तर देते, म्हणत मारहाण करायची. काय समजायचं यांच्या वागण्याला? बोलत जाग, शांत नको राहत जाऊ. विक्रांत बोलताना एकटक नंदिनीला बघतो. त्यावर नंदिनी काही नाही बोलता पापण्यांची उघडझाप करते. डोळे लाव, झोप लागेल. त्याला बघत बसलेल्या नंदिनीला विक्रांत हसत म्हणतो. नंदिनी मात्र त्याला हसताना बघतच राहते. माहीत नाही, पण आज ती त्याच्या हसण्याने मनातून त्याच्या जवळ जात होती. कूस न बदलता नंदिनी डोळे मिटून घेते. दुसऱ्या क्षणाला झोपी जाते. ते पाहून विक्रांत तिला बघत झोपी जातो. सकाळी जरा उशीरच नंदिनीला जाग येते. त्यामुळे मालिनी वेगवेगळे अंदाज बांधत असते. नंदिनी घड्याळात वेळ बघून घाबरते. ती पटापट बेडरूम मधून येते. मालिनी हॉलमध्ये नंदिनीची वाट बघत बसली असते. आई, मला माफ करा, उशीर झाला. मी 5 मिनिटात आवरून येते. विक्रांतने तुला रागावणं काय बंद केलं? तू डोक्यावर बसायला लागली? मालिनी नंदिनीला रागाने बघत म्हणते. यापुढे नाही होणार उशीर. मान खाली घालत नंदिनी बोलते. पण विक्रांत उठल्यावर काय प्रतिक्रिया देईल याचं टेन्शन तिला आलं असतं. आत नको जाऊ. का कुठे? पहिले नाहून घे. जाणाऱ्या नंदिनीला मालिनी म्हणते. नंदिनी बेडवरून उठता विक्रांतला जाग येते. तो पण तिच्या मागे येत हॉलमध्ये टीव्ही लावून बसतो. विक्रांत, अरे ये ना इकडे, माझ्या बाजूला बस ना नेहमीसारखा. हो आलो, मनात विक्रांत आईजवळ येऊन बसतो. तू नंदिनीला डोक्यावर बसून घेऊ नको. पहिल्यासारखी सोलून काढत जा. बघ कशी उशिरा उठली आज. मी ओरडले तर मला उलटून बोलते. यापुढे नाही उशीर होणार म्हणून. मालिनी आग लावायचं काम करते. विक्रांत मात्र क्षणभर विचारात हरवतो. आई, तुला काही हवं आहे का? हो रे, चहा पाहिजे होता. उठल्यावर चहा नाही भेटला की तरतरी येत नाही. थांब मी आलो, म्हणत विक्रांत स्वयंपाक घराकडे वळतो. आई, कुलूप का लावलं? का म्हणजे? मी नेहमीच लावते ना. किल्ली दे. कशाला? आई दे ना. घे. मालिनीने किल्ली देत असते की नंदिनी येते. आई, किल्ली. हे घे म्हणत मालिनी लांबूनच किल्ली फेकते. नंदिनी किल्ली घेत लगबगीने स्वयंपाकघरात शिरते. पण विक्रांत मात्र विचारात हरवतो. एका बाजूला चहा ठेवत नंदिनी पिण्याचे पाणी भरत असते. दोघांना चहा देत नंदिनी गडबडीत स्वयंपाकघरात जात पाणी भरत नाश्त्याची तयारी करते. उशीर झाल्याने धांदर तिची उडताना पाहत विक्रांत स्वयंपाकघरात शिरतो. तू भाज्याचं बघ,
पाणी मी भरतो म्हणत किचन ओट्यावर विक्रांत कफ ठेवतो. अहो नको, नंदिनी म्हणत घाबरते. तुला जेवण बनवायला उशीर होईल आणि मला कामावर जायला म्हणत विक्रांत गुण आणि हंडा उचलून ठेवतो. नंदिनीला सर्व समजण्याच्या पलीकडे असतं. विक्रांतला 2 नाश्त्याच्या प्लेट हातात घेऊन येताना पाहत मालिनी डोळे विस्तारतात. अरे विक्रांत, तुला सवय नाही, कशाला करतो काम? राहू दे, नंदिनी करेल. वैतागत मालिनी म्हणते. राहू दे, आज उशीर झालाय म्हणत उकरपिंडी तोंडात टाकत आस्वाद घेतो. विक्रांतच्या मदतीने काम पटापट होतात. तू वेळेवर ऑफिसला जातो. नंदिनी हॉलमध्ये येत त्याच्या हातात डबा देते. त्याला जाताना पाहून ती नकळत पोर्चमध्ये पोचते. ते पाहून मालिनीचे डोळे मोठाले होतात. माझ्या लेकराला काय खाऊ घातलं काय माहिती. माझा विक्रांत माझा राहिला नाही. विक्रांत जाताच मालिनी नंदिनीला बोलू लागते. आई, मी काहीच केलं नाही आहे. नंदिनी नम्रपणे म्हणते. हो का? उगाच माझा सोन्यासारखा लेक असा विचित्र वागायला लागला. मालिनी चिडत म्हणते. मालिनीला विक्रांतचं शांतपणे वागणं बोचत असतं. नंदिनीला मार खाताना बघत मिळणारं समाधान आता नाहीच झालं असतं. नक्कीच चारगावला तुझ्या आई बापाने काहीतरी जादूटोणा केला असेल. तूच सांगितलं असेल त्यांना असं करायला. मालिनी चांगली चिडली असते. आई, मी किती महिने झाले माझ्या आई बाबांसोबत बोलली नाही आहे. तुम्ही का आरोप करत आहात आमच्यावर? रडतच नंदिनी बोलते. माझ्याजवळ रडण्याचे मला काही फरक पडणार नाहीये. ही नाटकी बंद कर. मालिनी नंदिनीला झिरकाळत म्हणते. तू बघ रात्री कशा तमाशा करते ती. नाही तुझं मुस्काट विक्रांतने सोलून काढलं तर बघ. मालिनीच्या वाक्याने नंदिनी धडकी भरते. मालिनीच्या वागण्याचा पुरेपूर अनुभव तिला असतो. दिवसभर नंदिनी टेन्शनमध्ये असते. मालिनी काय सांगेल विक्रांतला याचा घोर तिच्या विक्रांतला लागला असतो. दिवसभर दोघी सासू सुनांमध्ये अबोला असतो. मालिनी मात्र मनातून खुश होत असते की आज विक्रांतला इमोशनल ब्लॅकमेल करून नंदिनीला अद्दल घडवायची. गाडीचा आवाज येताच मालिनीच्या चेहऱ्यावर हसू तर नंदिनीच्या चेहऱ्यावर भीती पसरते. नंदिनी, पाणी. रागट आवाजात विक्रांत आवाज देत सोफ्यावर बसतो. त्याचा आवाज ऐकून नंदिनीच्या तोंडातून शब्दच निघत नाही. नंदिनी, पाणी. नंदिनी आवाज न दिल्यानं विक्रांत परत म्हणतो. तेव्हा त्याला नंदिनी येताना दिसते. ट्रे पुढे करत नंदिनी विक्रांतला पाणी देते, पण तिचं लक्ष मालिनीकडे असतं. मालिनी तिलाच बघून गालात हसत असते. विक्रांतच्या लक्षात यायला वेळ नाही लागत की दोघींमध्ये काहीतरी बिनसलं आहे. मालिनीचं हसणं आणि नंदिनीच्या चेहऱ्यावरील भीतीचे भाव त्याला बिनसलं याची जाणीव करून देतात. मी येतो, हातपाय धुवून म्हणत विक्रांत उठतो. लवकर ये रे विक्रांत, कधीची भूक लागली आहे मला. विक्रांत उठताच बघत मालिनी म्हणते. आई, तू जेवली नाही अजून? मागे येत विक्रांत काळजीने मालिनीला विचारतो. नंदिनीनं आत्ताच जेवण बनवलं. काय करत होती आता आतमध्ये बसून काय माहिती. मालिनीचं हिळस बोलणं ऐकून विक्रांतची नजर नंदिनीवर पडते. त्याला नजर न देता नंदिनी खाली बघू लागते. विक्रांत असाच झटपट पाऊल टाकत नंदिनीच्या बाजूने निघून जात असतो की नंदिनी घाबरून मान वळवते. जणू काही विक्रांतीला मारणार
या भीतीने. विक्रांत. मालिनी आश्चर्याने नंदिनीच्या बाजूने जाताना बघत त्याला आवाज देते. आई, 5 मिनिटं, मी आलोच. नंदिनी, तू आपल्या सर्वांना वाढायला घे. नंदिनीला आणि मालिनीला नेहमीसारखा आश्चर्याचा धक्का बसतो. मालिनी मात्र रागाने लालबुंद होत असते, पण आता विक्रांतच्या वाकड्यात जातं योग्य नाही हे ती जाणून असल्याने शांत राहते. विक्रांत येता तिघही जेवायला बसतात. तिला सवय नाही आपल्यासोबत जेवायची, मालिनी खोचकपणे म्हणते. मग होईल सवय. इन आपण 3 जीव, मग कशाला वेगळं बसायचं जेवायला. विक्रांत नंदिनीला बघत म्हणतो. हो. इतक्या शांत असलेल्या नंदिनी म्हणते, अरे वा, मस्त जमली वड्याची भाजी. बोट चोखत विक्रांत म्हणतो आणि मालिनीला विचारत पाडतो. नंदिनीला मार बसावा म्हणून मालिनी वड्याची भाजी बनवायला सांगते, कारण विक्रांतला कशीच ती भाजी आवडत नसते. पण घडतं उलटच. विक्रांतचं वागणं आता मालिनीला कोड्यात टाकत जाणार असतं. नुसतं पाणी पाणी वाटते. नाक मुरडत मालिनी म्हणते आणि विक्रांत गालात हसतो. जेवण झाल्यावर मालिनी लेकासोबत पोर्चमध्ये बंगडीवर बसते आणि नंदिनी भांडे आवरत राहते. आई, स्वयंपाकघराची किल्ली दे ग. सोफ खात विक्रांत म्हणतो. तुला कशाला हवी. विक्रांत नजर रोखत विचारते. रोज किल्ली नंदिनी जवळ राहू दे. तुला उगच सकाळी लवकर उठावं लागतं. नको राहू दे म्हणत नाक मुरडते. आई, किल्ली दे. विक्रांत करारी आवाजात म्हणतो. त्याचा आवाज ऐकून मालिनी छाती धडधडू लागते. ती तशीच शांतपणे बसत किल्ली पुढे करते. नंदिनी, आई तुला बोलावते. विक्रांत नंदिनीला बाहेर बोलवत म्हणतो. काय आई. नंदिनी विचारते. विक्रांतची रोखलेली नजर पाहून मालिनी काही न बोलता किल्ली नंदिनीच्या हातात देते. नंदिनीला किल्ली हातात घेताना अति आनंद होतो. मालिनीला नमस्कार करत छोटंसं हसून चेहऱ्यावर आणत नंदिनी किचनमध्ये परत निघून जाते. चल आई, मी झोपायला जातो म्हणत विक्रांत पण मालिनीच्या पाया पडतो. मालिनीला याचाही शॉक बसतो, कारण हे संस्कार तिचे नव्हतेच. बस झाला आता. सिमरनला बोलून याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. काय जादूटोना केला ते समजल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मालिनी जाणाऱ्या विक्रांतकडे बघत मनात म्हणते. आईंना आवडलं नसेल असं किल्ली घेणं. नंदिनी बेडरूम मध्ये येत हळूच म्हणते. वाटत आहे तसं, पण होईल हळूहळू आईला सवय याची. विक्रांतच्या बोलण्याने मालिनीवरच्या विषयाला तिथेच पूर्णविराम मिळाला. झोप नाही तर आज सारखी धांदल उडेल तुझी, गाळात हसत विक्रांत म्हणतो. त्याचं हसणं आता नंदिनीला मोहित करत असतं. हृदयात अचानक विक्रांतची ओढ जाणवत असते. नेहमीसारखी ती विक्रांतला पाठमोरी झोपते. त्यांना मागून हळूच मिठीत घ्यावं असं तिला वाटायला लागतो. विक्रांत तिला झोपी गेल्याचं पाहत हळूच बेडरूम मधून आवाज न करता लपत बाहेर येतो. पोर्च मधल्या लाईट लावत विक्रांत एक सिगारेट काढत ती पेटवत बंगडीवर बसतो. मालिनीला राहून राहून विक्रांत मध्ये काहीतरी गडबड वाटत असते. त्या विचाराने तिला झोप लागत नाही, म्हणून मालिनी हॉलमध्ये येते. पण हॉलमध्ये येताच तिची बोबडी वळते. ते कुणाला तरी बंगडीवर बसलेलं पाहून कुणीतरी बसलेलं पाहून मालिनीची बोबडी वळते.
क्षणार्धात दिसणारी सावली मध्येच गायब होते. असं वाटत असताना मालिनीला तो डोळ्यांचा भास वाटतो. धीर एकटावत मालिनी पावलांचा आवाज न करता खिडकीच्या बाहेर आड लपत पडद्याचा आसरा घेते. हिम्मत करत हळूच बाहेर डोकावून पाहते तेव्हा तिच्या जीवात जीव येतो. विक्रांत इतक्या रात्री बाहेर का, हा पहिला प्रश्न मनात येतोच की विक्रांत सिगारेट, या दुसऱ्या प्रश्नाने तिला आश्चर्य वाटतं. विक्रांत दारू प्यायचा पण सिगारेट कधीच आवडत नव्हते हे पक्क होतं. याचं चाललं काय? मगाशी वड्याची भाजी आणि आता सिगारेट ओढतोय. विक्रांतला वर खालून निरखत मालिनी मनात म्हणते. विक्रांत थंड वाऱ्याच्या सहवासात मनसोक्त सिगारेटचे झुरके ओढत असतो. इतक्या दिवसात मालिनीच्या लक्षात आलं नव्हतं जे आज पोर्चमधल्या पिवळ्या बल्बच्या उजेडात तिला जाणवलं. ती विक्रांतची नजर त्याचा कठोरपणा नव्हता तर सौम्यता जाणवत होती. मालिनीची पडद्यामागची उपस्थिती विक्रांतला आता जाणू लागते. तो गालात हसत जागेवरून उठत घरात यायला लागतो. त्याला येताना पाहत मालिनी पडद्याच्या आड स्वतःला झाकून घेते. आई, काय करते इथे? विक्रांतच्या आवाजाने मालिनी थरथर कापते. आई, मालिनीने आवाज न दिल्याने विक्रांत परत आवाज देतो. यावेळेस आवाजात दम भरला असतो. झोप नव्हती येत म्हणून जरा बाहेर आले होते. अडखळत मालिनी जमते वाक्य बोलत पडद्यामागून बाहेर येते. झोप आता, उशीर झालाय. मी थांबू का तुझ्यासोबत? नाही, नको, मी जाते झोपायला म्हणत मालिनी बेडरूम मध्ये निघून जाते. तिला जाताना बघत विक्रांत गालात हसतो. समजण्याच्या पलीकडे आहे हे सर्व. सिमरनला बोलावून घ्यावं लागेल. मालिनी डोळ्याच्या कोपऱ्यातून विक्रांत असल्याचा भास होतो. या सर्वांपासून नंदिनी मात्र विलिप्त असते. पहाटे नंदिनीला जाग येते. विक्रांतला पाहून तिच्या भावना अनावर होत असतात. बाजूला झोपलेला विक्रांतला पाहून कसलीही भीती आणि राग तिच्या मनात नव्हता. तिचं मन त्याच्या प्रेमाच्या वाटेकडे झुकत चाललं होतं. त्याच्या बाजूला सरकत त्याचा हळूवार स्पर्श अनुभवत परत झोपली. सूर्यदेवाचा उजेड सर्वत्र प्रसरला. नंदिनीच्या चेहऱ्यावर सुखाची जाणीव येऊन उठते. समाधानाने झोपलेल्या विक्रांतकडे बघत बाजूला होते. हातात स्वयंपाकघराची किल्ली घेत ते विक्रांत प्रेमाने निहाळत राहते. विक्रांतला अजून नंदिनीची ही बाजू माहिती नसते. नंदिनी तिचं आवरून येते तर मालिनी हॉलमध्ये आलेली नसते. नंदिनीला समजत नाही नेमकं काय झालं असतं. ती लगबगीने बेडरूम मध्ये पडते. अहो, आई उठल्या नाही अजून, हळूच विक्रांतला हात लावत म्हणते. तिच्या स्पर्श होता विक्रांत गडबडून मागे सरकतो. मात्र नंदिनीला त्याचे हे वागणं विचित्र वाटतं आणि ती दुखावते. काय झालं? स्थिर होत विक्रांत विचारतो. आई उठल्या नाही अजून. रात्री उशिरा झोपली असेल आई, म्हणून उठली नसेल. नाही, पण इतक्या वेळ कधी झोपत नाही त्या. तू उठून बघ, मी आलोच फ्रेश होऊन, म्हणत विक्रांत बाथरूम मध्ये निघून जातो. नंदिनी काळजीने मालिनीच्या बेडरूमचं दार वाजवते. आई, आई उठता ना? आई, आई म्हणत नंदिनी दारावर थापा मारत राहते. आई, दार उघडा ना. नंदिनी काळजीने आवाज देते. काय आहे, सुखाने झोपू सुद्धा देत नाही. खेचतच नंदिनीवर मालिनी डाफरते. जणू काही विक्रांतचा राग काढत असते. आई, तुम्ही उठत नव्हत्या म्हणून काळजी वाटत होती. नंदिनीच्या बोलण्यातून माया झळकते. दिली आहे ना तुला स्वयंपाकघराची किल्ली, मग का डोकं खाते? पहिलेच रात्री झोप नाही झाली माझी. डोक्याला हात लावत
मालिनी बडबडते. ठीक आहे आई, तुम्ही झोपा म्हणत नंदिनी वळते. मी आज नाश्ता नाही करत. दुपारी जेवण सांगत मालिनी दार आपटत लावून घेते. म्हटलं होतं ना तुला, आई रात्री उशिरा झोपली, खाल्लीस ना बोलणे. येणाऱ्या नंदिनीला पाहत विक्रांत गालात हसत म्हणतो. त्यावर नंदिनीने पहिल्यांदा लटका राग दाखवता विक्रांतीला प्रेमाने बघतच राहतो. नंदिनी, कुणाला फोन करायचा आहे का? नाश्ता करत असलेला विक्रांत मोबाईलवर नजर असलेल्या नंदिनीला म्हणतो. हो, एकदा फोन घरी लावला असता, अडखळतच म्हणते. का? खूप महिने झाले ना घरी फोन नाही केला मी म्हणून. विक्रांतच्या भीतीने एक एक शब्द नंदिनी जपून वापरत असते. म्हणत विक्रांत मोबाईल तिच्या बाजूला सरकवतो. ते नजर न मिळवता हळूच मोबाईल हातात घेत नंदिनी भावाला फोन करते. हॅलो दादू. नंदिनीला अति आनंद झाला असतो भावाला फोन लावून. नंदिनी, ताई तू? काय झालं? सर्व ठीक आहे ना? विक्रांतचा नंबर पाहून नंदिनीचा भाऊ काळजीत पडतो. हो रे, मी चांगली आहे. सहजच फोन केला होता. तू भाऊजीच्या फोनवरून फोन केला ना, म्हणून घाबरलो होतो. त्यांनीच म्हटलं घरी फोन लाव म्हणून. विक्रांतकडे प्रेमाने बघत म्हणते. थांब, आईला देतो. बाबा शेतावर गेले. आई आनंदी ताईचा फोन भाऊजींच्या मोबाईलवरून केला आहे. तिचा भाऊ आनंदात म्हणतो. का? काय झालं? आई घाबरतच विचारते. एकतर लग्न झाल्यापासून लेकीला पाहिलं नसतं. नंदिनी, हा आई कशी आहेस? पाहुण्यांनी तुला फोन लावून दिला का ग? हो आई, त्यांनीच लाव म्हटलं. आईला ही गोष्ट सांगताना आनंदाचे अश्रू डोळ्यातून बाहेर पडतात. आई, हे खूप चांगले वागतात ग आता. त्यांचं वागणं बदललेलं आहे. नंदिनी, एकदा घरी येशील का आता पाहुण्यांना घेऊन? आई, मी नक्की येईल. थोडे दिवस जाऊ दे. बाबांना सांग माझी काळजी करू नका आता. डोळे पुसत नंदिनी म्हणते. सुखाचा संसार कर हो. अशीच अधूनमधून फोन करत जा. आईलाही आनंद होतो लेकीचा आवाज ऐकून. हो आई, करेन मी. आता ठेवते, यांना उशीर होतोय ऑफिसला जायला. हो हो, ठेव. काळजी घे ग सर्वांची. आई बोलून फोन ठेवते. थँक्यू म्हणत नंदिनी विक्रांतला फोन परत करते. विक्रांत गेल्यावर मालिनी रूम बाहेर येते. नंदिनी जेवण वाढून देत हॉलमध्ये बसली असते की दार वाजते आणि मालिनीच्या चेहऱ्यावर विक्षिप्त हास्य पसरतं. ताई तुम्ही? दारात सिमरनला पाहून नंदिनी आश्चर्यचकित होते. सिमरन घरी आल्यावर कोणते प्लॅन करणार? ती नंदिनीला त्रास देण्यात यशस्वी होईल का? विक्रांत तसं होऊ देईल का? हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा भाग लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल.